ज्ञान आणि कर्म. विचारशक्तीपासून सर्वात अधिक सामर्थ्य प्राप्त होतं. वस्तू जितकी सूक्ष्म तितकं त्याचं सामर्थ्य अधिक. मूक अशा विचारशक्तीचा परिणाम दूरवरच्या लोकांवर देखील होतो, कारण मन अनेक असूनही ती सर्व एकच आहेत. विश्व हे कोळ्याच्या जाळ्यासारखं आहे आणि निरनिराळी मन ही कोळ्यासारखी आहेत. विश्व हे त्या विश्वपुरुषाचंच दृश्य रूप आहे. आपल्या इंद्रियांद्वारे गोचर होणारं त्याचं रूप म्हणजे हे विश्व. हीच माया आहे. म्हणून जग हा एक भ्रम आहे, म्हणजे सत्याचं अपूर्ण दर्शन आहे, सत्याचा अर्धवट आविष्कार आहे. सकाळी सूर्य लाल गोलक दिसावा त्याप्रमाणे. अशा रीतीने सर्व वाईटपणा आणि दुष्टपणा म्हणजे केवळ दुर्बलता होय. चांगुलपणाचं ते अपूर्ण दर्शन होय. सरळ रेषा अनंतपणे वाढवली म्हणजे तिचं वर्तुळ बनतं. चांगल्याचा शोध करता करता शेवटी आपण आत्म्याकडेच परत येतो. मीच सर्व गोष्टींचं रहस्य आहे, मीच ईश्वर आहे, मी शरीर आहे, मी जीवात्मा आहे आणि मीच विश्वाचा प्रभू आहे. मनुष्यानी नीतिमान आणि पवित्र का असावं? कारण त्यामुळे त्याची इच्छाशक्ती दृढ होते. आपलं खरं स्वरूप प्रकट करून इच्छाशक्तीला जे जे दृढ करतं ते ते नैतिक आहे आणि याच्या विरुद्ध करणारं जे काही आहे ते अनैतिक आहे. देशागणिक, प्रत्येक व्यक्तिगणिक नीतीचा मापदंड बदलतो. नियमांचं दास्य, शब्दांचं दास्य इत्यादी दास्यावस्थेतून मनुष्याने सुटका करून घेतली पाहिजे. सध्या आपल्याला इच्छा स्वातंत्र्य नाही, पण जेव्हा आपण मुक्त होऊ तेव्हा ते आपल्याला प्राप्त होईल. या अशा तऱ्हेने हे जगत सोडणं हा खरा त्याग होय. क्रोध, दुःख हे सर्व इंद्रियांमुळे प्राप्त होतं. जोपर्यंत त्याग अंगी बाणत नाही तोपर्यंत आत्मा आणि त्याचे विकार हे भिन्न असले तरी ते एकरूप होतात आणि मग मनुष्य हा तात्काळ पशु बनतो. त्याग अंगी बाणवा. मला एक शरीर होते, मी जन्माला आलो, मी धडपड केली आणि मी मरण पावलो. किती भयंकर आहे हा भ्रम. मी शरीरात कोंडला गेलो होतो आणि मुक्तीसाठी तडफडत होतो. हा विचार किती भ्रामक आहे. त्याग करावा याचा अर्थ आपण सर्वांनी बैरागी बनावं असा आहे काय? मग कोण दुसऱ्याला मदत करेल? त्याग म्हणजे केवळ देहदंड नव्हे, सर्व भिकारी येशू ख्रिस्त आहेत काय? दारिद्र्य आणि पावित्र्य हे समानार्थी शब्द नव्हेत. कित्येक वेळा आपल्याला उलट अनुभव येतो. त्याग हा मानसिक आहे. हा कसा साध्य होतो? मी तहानलेला असताना एका वाळवंटात मला एक सरोवर दिसलं. त्याच्या भोवतालचा प्रदेश निसर्ग सुंदर होता. त्याच्या काठाला भोवताली वृक्ष होते आणि त्यांची भोवती उलटी प्रतिबिंब पाण्यात पडलेली दिसत होती. पण ते सगळं मृगजळ असल्याचं सिद्ध झालं. तेव्हा मला हे कळून चुकलं की सुमारे 1 महिना दररोज मी हे दृश्य पाहत होतो. पण आजच मी तहानलेला असल्यामुळे माझ्या लक्षात आलं की ते सगळं मिथ्या होतं. पुढे महिनाभर मला ते दृश्य दिसलं, पण ते सत्य आहे असं मी मानलं नाही. ह्याचप्रमाणे जेव्हा आपण ईश्वराप्रत पोचू तेव्हा विश्व, शरीर या सगळ्या कल्पना नाहीशा होतील. पुन्हा जरी त्या कल्पना परत आल्या तरी त्या सत्य नाहीत हे आपल्याला कळेल. जगाचा इतिहास हा बुद्ध, येशू ख्रिस्त यांच्यासारख्या व्यक्तींचा इतिहास आहे. विकाररहित आणि आसक्तीरहित लोकच जगाचं पुष्कळ भलं करतात. येशू ख्रिस्त एखाद्या घाणेरड्या वस्तीत उभे आहेत अशी कल्पना करा. ते त्या दुःखाच्या पलीकडे पाहू शकतात आणि म्हणतात, बांधव हो, तुम्ही सर्व दैवी स्वरूपाचे आहात. त्यांचं कार्य शांतपणाने चाललेलं असतं. ते दुःखाची कारणच दूर करतात. आपण करीत आहोत ते कार्य म्हणजे एक आभास आहे याचा जेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष साक्षात्कार होईल
तेव्हाच तुम्ही जगाच्या कल्याणासाठी काही करू शकाल. तुमच्या कार्यात कर्तेपणाची जाणीव जितकी कमी असेल तितके तुम्ही कार्य अधिक चांगलं करू शकाल, कारण तितकंच ते जाणीवे पलीकडच्या भूमिकेवरून केलं जाईल. आपला शोध हा चांगलं किंवा वाईट याचा शोध नाही, पण सुख किंवा चांगलं हे दुःख किंवा वाईट यांच्यापेक्षा सत्याच्या अधिक जवळच आहे. एका माणसाच्या बोटात एक काटा शिरला, त्यांनी दुसऱ्या काट्याने तो काढला. पहिला काटा हा वाईटाचा काटा होता, दुसरा काटा हा चांगल्याचा काटा आहे. चांगल्या वाईटाच्या पलीकडे असणारी शांती हे आत्म्याचं स्वरूप आहे. विश्वाभास नाहीसा होत चालला की मनुष्य ईश्वराच्या जवळ जायला लागतो. एका क्षणी तो परमात्माच होतो. पुन्हा त्याच्याहून तो जेव्हा भिन्न होतो तेव्हा तो प्रेषित होतो. आता तो जगाला हलवणारा होतो. मूर्ख मनुष्य झोपी जातो, उठल्यावरही तो मूर्खच राहतो. पण जेव्हा माणसाची जाणीव लोपून तो जाणीवे पलीकडील अवस्थेत समाधीत जातो, तेव्हा तो अनंत शक्ती, पावित्र्य आणि प्रेम बरोबर घेऊन परत येतो. तेव्हा तो देव मानव बनतो. समाधी अवस्थेचा हा लाभ आहे. ज्ञानाची साधना युद्धभूमीवरही होऊ शकते. अशाच परिस्थितीमध्ये गीता उपदेशण्यात आली. मनाच्या 3 अवस्था आहेत: क्रियाशील, क्रियारहित आणि शांत. क्रियारहित अवस्थेत मंद स्पंदन, क्रियाशील अवस्थेत द्रुत स्पंदन आणि शांत अवस्थेत अत्यंत तीव्र स्पंदन होत असतं. आत्मा हा रथात बसलेला रथी आहे हे जाणा. शरीर हा रथ आहे आणि बाह्य इंद्रिय ही घोडे, मन हे लगाम आणि बुद्धी ही सारथी आहे. अशा रीतीने मनुष्य मायेचा समुद्र ओलांडतो, पलीकडे जातो, तो ईश्वरप्रत पोचतो. मनुष्य जेव्हा इंद्रियाच्या अधीन असतो तेव्हा तो या जगाचा असतो. जेव्हा तो इंद्रियांवर ताबा मिळवतो तेव्हा तो त्यागी झाला असं म्हणावं. दुर्बलांची आणि निष्क्रियांची क्षमा ही खरी क्षमा नव्हे, तिच्यापेक्षा युद्ध चांगलं. देवांच्या सेनेवरही विजय मिळवण्याचं सामर्थ्य असेल तर क्षमा करा. शत्रूंना आपण क्षमा करू असं अर्जुनाने म्हटलेलं ऐकलं तेव्हा त्याचा सारथी श्रीकृष्ण त्याला म्हणाला, तू ज्ञानी माणसाची भाषा बोलतोस, पण तू स्वतः ज्ञानी नाहीस, तू भ्याड आहेस. कमलपत्र पाण्यात राहून त्यापासून अलिप्त राहतं, त्याप्रमाणे माणसानं या जगात राहिलं पाहिजे. ही रणभूमी आहे. युद्धानंच आपला मार्ग मोकळा करून घ्या. या जगातलं जीवन म्हणजे ईश्वर दर्शन करून घेण्याचा एक प्रयत्न आहे. तुमच्या जीवनात त्यागानं दृढ असलेली इच्छाशक्ती प्रगट होऊ द्या. मेंदूतील सर्व केंद्रांवर नियंत्रण ठेवण्यास आपण शिकलं पाहिजे. जीवनातील आनंद ही पहिली पायरी आहे. देहदंडात्मक तप हे अत्यंत वाईट आहे. प्रार्थनेपेक्षा हास्य हे अधिक चांगलं आहे. गाणी गा, दुःखातून बाहेर पडा. कृपा करून आपल्या दुःखानं इतरांना दुःखी करू नका. ईश्वर सुखदुःख विकतो असं समजू नका. आपल्या भोवती फुलं, सुगंधी द्रव्य, सुंदर चित्र असू द्या. साधू संत निसर्गातील आनंद लुटण्यासाठी पर्वत शिखरावर जात असत. दुसरी पायरी पावित्र्य ही आहे. मनाचं संपूर्ण नियमन करणं आणि त्याला वळण लावणं ही तिसरी पायरी आहे. सत्य आणि असत्य यांचा विवेक करा. ईश्वरच केवळ सत्य आहे याचा प्रत्यय घ्या. मी ईश्वर नाही असा क्षणभर जरी विचार मनात आणलात तरी मोठं भय उत्पन्न होईल. मी ईश्वर आहे असा विचार करता क्षणीच महान शांती, महान आनंद तुम्हाला प्राप्त होईल. इंद्रियांचं नियमन करा. कोणी मला शाप जरी देईल तरी त्याच्यात मला त्यानंतर ईश्वर पाहता आला पाहिजे. माझ्यातील दुर्बलतेमुळे मी ईश्वरालाच शाप देणारा समजत आहे. गरीब माणसाचं जेव्हा तुम्ही हित करता तेव्हा वस्तुतः तो तुम्हाला विशेष संधी देत असतो. ते तुमचं सद्भाग्य असतं. ईश्वराच्या कृपेमुळे ईश्वराला अशा रीतीने भजण्याची तुम्हाला संधी प्राप्त होत असते. जगाचा इतिहास हा स्वतःवर श्रद्धा असलेल्या काही मोठ्या माणसांनी घडवलेला आहे.
अशी श्रद्धाच आतल्या देवत्वाला बाहेर प्रगट करते आणि तुम्ही सर्व काही करू शकता. तुमच्यातील अनंत शक्तीला प्रकट करण्याचा पुरेसा प्रयत्न तुमच्याकडून झाला नाही तर तुम्हाला अपयश येतं. कोणतीही व्यक्ती किंवा राष्ट्र जेव्हा श्रद्धाहीन बनते तेव्हा मृत्यू ओढवतो. आपल्या आत देवत्व आहे ते संप्रदायांच्या कट्टर मतांनी किंवा फसवेगिरी करून दडपून टाकता येणार नाही. जिथे कुठे सभ्यता आहे तिथे मुठभर ग्रीकांचे शब्द ऐकायला येतात. काही चुका तर केव्हाही होणारच. दुःख करू नका. सखोल आणि सूक्ष्म दृष्टी असू द्या. जे केलं ते केलं, त्याहून अधिक चांगलं केलं असतं तर बरं झालं असतं असा विचार करू नका. मनुष्य हा जर देव नसता तर आत्तापर्यंत मानवजात आपल्या प्रार्थना आणि पश्चात्ताप यामुळे वेडी बनली असती. कोणी मागे राहणार नाही, कोणी नाश पावणार नाही. अंती सर्वच पूर्ण होतील. रात्रंदिवस म्हणत राहा, बंधूंनो वर या. तुम्ही सामर्थ्याचे अनंत सागर आहात. ईश्वर बना. आपलं ईश्वरत्व प्रकट करा. सभ्यता म्हणजे तरी काय? अंतस्थ ईश्वरत्वाची जाणीव म्हणजे सभ्यता. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या विचारांचं वारंवार चिंतन करा आणि मुक्तीची इच्छा करा. इतकंच काय, जे ईश्वर नाही ते निषिद्ध माना. जे ईश्वर असेल त्याचं सतत ध्यान करा. रात्रंदिवस मनानं त्याचं ध्यान करत राहा. त्यामुळे अज्ञानाचा पडदा पातळ होत जाईल. मी मनुष्य नाही, देवदेवता नाही, स्त्री पुरुष हा भेद मला लागू नाही. मला मर्यादा नाही. मी ज्ञानस्वरूप आहे. मी ब्रह्म आहे. मला ना द्वेष ना क्रोध, मला ना सुख ना दुःख. माझा कधी जन्म झाला नाही आणि माझा कधी मृत्यू होणार नाही. कारण मी ज्ञानस्वरूप आहे. मी आनंद स्वरूप आहे. सोहम. मी आत्मा आहे. देहबुद्धी सोडा. तुम्हाला शरीरोपाधी कधी नव्हतीच. तो केवळ भ्रम होता. सर्व रंजलेल्या गांजलेल्यांना, सर्व गरिबांना, सर्व दलितांना त्यांच्या दिव्यत्वाची जाणीव करून द्या. दर 500 वर्षांनी अशा विचारांची एक लाट जगावर येते असं दिसतं. निरनिराळ्या दिशांनी लहान लहान पुष्कळ लाटा निर्माण होतात. पण त्यापैकी एक लाट इतर सर्वांना गिळून सर्व समाजाला व्यापून टाकते. ज्या लाटेच्या पाठीशी महान चारित्र्य असतं ती लाट हे काम करते. कन्फ्युशस, मोझेस, पायथागोरस, बुद्ध, ख्रिस्त, महम्मद, लुथर, कॅल्व्हिन आणि शीख, थिओसॉफी, अध्यात्मवाद या सगळ्यांचा अर्थ एकच, मानवातील देवत्वाची शिकवण. मनुष्य दुबळा आहे असं कधी म्हणू नका. ज्ञानयोग इतरांहून विशेष चांगला आहे असं नाही. प्रेम हेच साध्य आहे. त्याला वेगळ्या विषयाची अपेक्षा नाही. प्रेम हे ईश्वर आहे. म्हणून भक्तिमार्गानेही आत्मस्वरूप ईश्वराप्रत पोचता येतं. मीच तो ईश्वर आहे. नगर, देश, विश्व किंवा प्राणीमात्र यांच्यावर प्रेम केल्याशिवाय मनुष्य कर्म कसं करू शकेल? तर्कबुद्धी विविधतेतील एकतेकडे घेऊन जाते. नास्तिक आणि अज्ञेयवादी यांना सामाजिक हितासाठी कर्म करू द्या. अशा रीतीनेच ईश्वरप्राप्ती होईल. पण एका गोष्टीची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. कोणाच्याही श्रद्धेला धक्का लावू नका. कारण तुम्ही हे जाणलं पाहिजे की धर्म हा केवळ मतात नाही. ब्रह्म होणं, ब्रह्म साक्षात्कार करून घेणं यातच धर्म आहे. सर्वात खालचा माणूस पशुसदृश आहे. सर्वात उच्च माणूस हा पूर्ण स्वरूप आहे. या दोहोंच्या मध्ये असणाऱ्या सर्वांना ध्वनी, वर्ण, मत, विधी, अनुष्ठानं यांच्या सहाय्याने विचार करणं भाग आहे. तुम्ही मूर्तीपूजक नाही असं केव्हा ठरेल? मी असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुमच्या मनासमोर शरीर येतं का नाही? येत असेल तर तुम्ही अद्याप मूर्तीपूजक आहात. धर्म म्हणजे बौद्धिक बडबड नव्हे, तर धर्म म्हणजे आत्मसाक्षात्कार. तुम्ही जर ईश्वराचा केवळ विचारच करत असाल तर तुम्ही मूर्ख आहात. अज्ञ मनुष्य प्रार्थना आणि भक्ती यांच्या साह्याने तत्वज्ञानाच्याही पुढे जाऊ शकतो.
ईश्वराला जाणण्यासाठी कोणत्याही तत्वज्ञानाची जरुरी नाही. इतरांची श्रद्धा विचलित करणं हे आपलं कर्तव्य नाही. धर्म म्हणजे प्रत्यक्षानुभूती होय. सर्वात महत्वाची गोष्ट ही की सर्व बाबतीत प्रामाणिक राहा. बाह्य विषयाशी तादात्म्य पावल्यामुळे दुःख उत्पन्न होतं, कारण त्यामुळे वासना निर्माण होते. गरीब मनुष्य सोनं पाहतो आणि सोन्याच्या गरजेशी तादात्म्य पावतो. साक्षी व्हा, प्रतिक्रिया रहित होण्यास शिका.